जय हिंद मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया एक महत्त्वाचे समाजसुधारक, एक व्याकरणकर्ते, एक शिक्षक, एक समाजसुधारक यांच्याबद्दल. त्यांचं नाव आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे एक महत्त्वाचे व्यक्ती आहे महाराष्ट्रासाठी. त्यांचा जन्म झालेला 1814 आणि त्यांचा मृत्यू झालेला 1882 म्हणजे मोठा असं कारकीर्द होती त्यांची. त्यांचा जन्म झालेला मित्रांनो 9 मे 1814 मुंबई येथे झालेला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ जावरा संस्थानाच्या नावाने ते शिक्षक होते. दादोबा पांडुरंग यांचे सामाजिक व धार्मिक सुधारणा याच्यावरती खूप कार्य केलेले. आणि मेन म्हणजे मानव धर्मसभा 1844 दादोबांनी समाजातील दोष दूर करण्यासाठी सुरत येथे ही संस्था स्थापन केलेली. म्हणजे त्यांचे देशव्यापी काम होते. ते महाराष्ट्रातच नव्हते तर पूर्ण भारतभर प्रसिद्ध होते. आणि परमहंस सभा ही सर्वात महत्त्वाची संघटना होती भारताच्या समाज सुधारणेच्या मागे. 1839 आणि मुंबई येथे त्यांची स्थापना केली. परमहंस सभा येथे त्यांचं कार्य गुप्तपणे झालं. म्हणजे तिचं कार्य एकदम गुप्तपणे होतं. असं म्हणजे उघड सर्व कार्य नव्हतं, कारण की इंग्रजांचा दबाव असल्यामुळे सगळ्या गोष्टी गुप्तपणेच कराव्या लागायच्या. दादोबा पांडुरंग तर्खडकरांची संपादना खूप मोठी होती. ते मराठी भाषेचे व्याकरण, विद्येचे लाभाविषयी, पारमार्थिक ब्रह्मधर्म, धर्मविवेचन, यशोदा पांडुरंग मोरोपंतांच्या केळवलीवर टीका केल्यात त्यांनी. मराठी भाषेचे व्याकरणकर व गाढे विद्वान असलेले हे दादोबा मराठी भाषेचे पाणिनी हे सर्वात महत्त्वाचे आहे. मराठी भाषेचे ते पाणिनी होते. मराठी भाषेचे पाणिनी हा एक महत्त्वाचा विषय आहे. मराठीचे व्याकरणकर्ते म्हणून त्यांना ओळखले जायचे, म्हणजे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जायचे. त्यांचं निधन 17 ऑक्टोबर 1882 झालं. आणि त्यांनी आपण जो मराठी भाषेचा इतिहास एवढा महत्त्वाचा विषय आहे तो शिकतो, त्याच्यावरती त्यांनी खूप मोठे कार्य केलेले. जय हिंद मित्रांनो, थँक्यू.